मराठी बोलावं लागेल. काय ना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नोकरी करतात म्हणजे तुम्ही दादागिरी करणारा स्टाफ ठेवता काय? हा मराठी माणसांना उलट बोलतो मध्य प्रदेशवरून आलोय मी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांना आम्ही दाखवून देतो आता काय होते. हा संतापजनक प्रकार घडलाय मुंबईतील माहीम येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत. बँकेत कामासाठी गेलेल्या एका मराठी ग्राहकाला योग्य वागणूक न देता उद्धटपणे दुर्लक्ष करण्यात आलं. संबंधित ग्राहकानं मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता बँक कर्मचाऱ्यानं ना काम ऐकून घेतलं ना योग्य मार्गदर्शन केलं. ग्राहकाला दादागिरीच्या भाषेत वागणूक देण्यात आली. हा प्रकार समजताच मनसेचे कार्यकर्ते अनिश खंडागळे बँकेत दाखल झाले. यावेळी बँक कर्मचाऱ्यांशी चर्चा करत असताना संबंधित कर्मचाऱ्यानं अनिश खंडागळे यांना उद्देशून म्हटलं, मी मराठीत बोलणार नाही, मी मध्य प्रदेशचा आहे, मला लेखी तक्रार द्या, मी तुमचं ऐकणार नाही. या वक्तव्यामुळे वातावरण अधिकच तापलं. यावर अविनाश खंडागळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटलं, मनसे आता तुम्हाला दाखवून देईल, अशा लोकांचा इथे काहीही संबंध नाही, यांचा तात्काळ ट्रान्सफर करा. महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान चालणार नाही. तुम्हाला मराठी येत नहीं हिंदी आती पुढे मराठीत नाही म्हणणार नहीं आती मुझे. का? हिंदी आती. नोकरी कुठे करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र. मराठी का नाही? मराठी का नाही? गव्हर्नमेंट मराठी का येत नाही मला ते सांगा. इट इज अ नॅशनलाइज बँक. मराठी काय कुठे नोकरी करताय? बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नोकरी करताय, मग तुम्ही मराठी का येत नाही? हिंदी. महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल. काय? एक मिनिट थांबा, तुम्ही आता थांबा. का नाही? का नाही? का नाही? मराठी बोलावं लागेल. Where it is written. काय नाही? अच्छा, रिटर्न मध्ये पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. जय महाराष्ट्र. मी अनिश खंडागळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चिटणीस. मी आता बँक ऑफ महाराष्ट्र माहीम मध्ये उभा आहे आणि हा जो माणूस आहे इथला एका आमच्या म्हणजे बँकेमधला कोणी व्यक्ती लोन घेण्यासाठी गेले होते, त्यांच्यावरती दादागिरी करतोय आणि प्लस तो बोलतोय की तुमची भाषा उद्धट आहे आणि स्पष्ट बोलतो मला मराठी येत नाही. काय? मराठी येत नाही, बरोबर ना? आणि बोलतो मराठीमध्ये मी बोलणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांना आम्ही दाखवून देतो आता काय होते. ठीक आहे, डन. नाही तुम्ही दादागिरी करणारा स्टाफ ठेवता काय? तो सरळ उद्धट बोलतो, मॅडम त्याची ट्रान्सफर पाहिजे आम्हाला. आता बघा कसं निघून गेला हा स्टाफ इथून. हा मराठी माणसांना उलट बोलतो मध्य प्रदेशवरून आलोय मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा. आणि आता ह्याला ब्रांच मॅनेजरने आतमध्ये पळवलंय. मी मॅडमला स्पष्ट सांगितलं की याला इथून काढायचं, ट्रान्सफर पाहिजे, नाही तर उद्या 12 वाजता आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतो.